श्री स्वामी समर्थ मंजिरीस लाईफस्टाईल माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला आंबे डाळीची रेसिपी दाखवणार आहे. तर चला तर मग पाहूयात. इथे मी अ, अर्धी वाटी हरभरा डाळ घेतलेली आहे. ती स्वच्छ धुवून मी 5-6 तास भिजत घातलेली आहे. अशा प्रकारे ही मी 5-6 तास भिजत ठेवलेली होती आणि ती आता मी वाटून घेणार आहे मिक्सरमध्ये. आंबेडाळ ही चवीला खूप छान लागते आणि चैत्र महिन्यात आपण ही आवर्जून करतो चैत्र गौरीसाठी. तर याची रेसिपी मला अपलोड करायला थोडा उशीर झाला आहे, पण मी आज म्हणलं की तुम्हाला दाखवूयात ही रेसिपी. सो मी आज ही अपलोड करते आहे. आता यामध्ये आपण आपल्या चवीप्रमाणे यामध्ये आपण 2 मिरचीचे तुकडे घालणार आहोत आणि 1 इंच आलं. तुम्ही तुमच्या तिखटाच्या आवडीप्रमाणे जेवढं तुम्हाला तिखट लागतं त्याप्रमाणे तुम्ही ह्याच्यामध्ये मिरची घालू शकता. आता यामध्ये मी मीठ घालत आहे. चवीप्रमाणे मीठ आपण घालणार आहोत. आणि आपण हे सर्व मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत. वाटून घेताना ही आपल्याला अगदी पेस्ट बनवायची नाही आहे, तर आपल्याला ही ओबड-धोबड याची पेस्ट करायची आहे. अशा प्रकारे मी इथं डाळ वाटून घेतलेली आहे मिक्सरमध्ये. आणि ही अशी ही जी कैरी आहे हिरवीगार कैरी ही आपण खिसून घेणार आहोत. आता ही पूर्ण डाळ मी एका बाउलमध्ये काढून घेणार आहे. अशा प्रकारे संपूर्ण डाळ एका बाउलमध्ये काढून घ्यायची आणि त्यानंतर यामध्ये आपण जी कैरी मी दाखवली ती कैरीचा खीस आपण यामध्ये पूर्ण कैरीचा खीस, एक कैरी आपल्याला लागते या डाळीसाठी पूर्ण एका बाउलसाठी. तर मग एक कैरी आपल्याला इथे खिसून या डाळीमध्ये घालायची आहे. इथं मी खिसून घेतलेली होती कैरी. अशा प्रकारे कैरी आपण यामध्ये खिसून मिक्स करायची आहे. खूप चविष्ट लागते ही डाळ आणि आवर्जून सर्वांनी करावी. इतकी चविष्ट आणि तिखट आणि आंबट खूप छान लागते. तर अशा प्रकारे आपण यामध्ये सर्व मिक्स करून घेतलेलं आहे. त्याचबरोबर आता आपण इथे मी एक थोडीशी हिरवी कोथिंबीर चिरून घातलेली आहे. ती पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे डाळीमध्ये. आता आपण हे सर्व मिक्स करून झाल्यानंतर आपण एक छान फोडणी करणार आहोत. इथे मी गॅस ऑन केलेला आहे आणि कढल्यामध्ये तेल घालणार आहे. कढलं गरम झालं की त्याच्यामध्ये आपण तेल घालणार आहोत आणि फोडणी करणार आहोत. एक 2 टेबलस्पून आपण यामध्ये तेल घालणार आहोत आणि फोडणीमध्ये आपण जे टाकतो जिन्नस, मोहरी, जिरे हे आपण यामध्ये तेलामध्ये तेल गरम झाल्यावर आपण घालणार आहोत. मोहरी जिरे तडतडलं की त्यामध्ये आपण कढीपत्त्याचे 4-5 पाने, हळद हे सुद्धा सगळं आपण त्यामध्ये ॲड करणार आहोत. एक छोटा टीस्पून मी इथं हळद घातलेली आहे आणि थोडंसं हिंग. अशा प्रकारे आपली फोडणी अशी छान तडतडली व्यवस्थित की आपण ही डाळीमध्ये मिक्स करून घेणार आहोत. सर्व व्यवस्थित हलवून घ्यायचं. मोहरी, जिरे त्यात सगळं मिश्रण मिक्स झालं पाहिजे. अशा प्रकारे आपली इथे फोडणी बसली आहे छान.
आणि वासही खूप छान येतो आहे फोडणीचा. तर आता मी ही फोडणी या डाळीमध्ये मिक्स करणार आहे. अशा प्रकारे इथे आपली डाळ तयार झालेली आहे. हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. पाहताय तुम्ही. खूप चविष्ट लागते ही डाळ आणि चैत्र महिन्यातच काय तुम्ही एरवी पण करू शकता. फक्त कैरी इथे अवेलेबल झाली तर तुम्हाला ही डाळ आंबेडाळ करता येईल. त्यामुळं आपण चैत्र महिन्यातच शक्यतो ही डाळ करतो. तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली हे मला नक्की सांगा. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा. तोपर्यंत आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय अँड टेक केअर.